नमस्कार, मी राज वैश्व. आपण आहोत पिंपळवाडी या ठिकाणी निसर्गरम्य परिसराचा आस्वाद घेण्यासाठी आज माझा रायगड लाईव्ह टीम या पिंपळवाडी या ठिकाणी आलेली आहे. आपण छायाचित्रामध्ये बघू शकता निसर्गरम्य एकंदरीत हा परिसर आहे. गर्द झाडी आणि पूर्णपणे पावसाने आच्छादलेला हा परिसर आहे. आणि कशा पद्धतीमध्ये शेतकरी बांधव जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला शेतामध्ये काम करताना दिसत आहेत. आपण पाहू शकतो की निसर्गरम्य पूर्णतः हा परिसर पिंपळवाडीचा परिसर नागरिकांनी अवश्य या ठिकाणी भेट देणं गरजेचं आहे. कधीतरी आपण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये निसर्गामध्ये येणं गरजेचं आहे व निसर्गाचा आस्वाद घेणं आवश्यक आहे. यासाठी माझा रायगड लाईव्हची टीम जी आहे या निसर्गरम्य पिंपळवाडीच्या परिसरामध्ये आलेली आहे. आपण पाहू शकतो हा पिंपळवाडीचा परिसर आहे. त्या परिसराचा आस्वाद एकंदरीत नागरिकांनी घेणं गरजेचं आहे. आपण जी बघतोय ती भातशेती आहे. ही भातशेती एकंदरीत फुललेली भातशेती आहे आणि नुकतीच जी पेरणी आहे ती या ठिकाणी पार पडलेली आहे. आमच्यासोबत आमचे संवाददाता भाई टेमकर आहेत, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या गावचे भाऊ कोकरे देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे देखील आपण अधिक माहिती घेणार आहोत. भाई, काय सांगाल नेमकं निसर्गरम्य वातावरणाबद्दल? वातावरणाबद्दल सांगायचं झालं तर हे निसर्गरम्य असं वातावरण आहे, हिरवगार आणि सुंदर. वर आल्यानंतर असं वाटतंय आपण पुन्हा शहराकडे वळूच नाही, कारण हे वातावरण एवढं नॅचरल पद्धतीचं आहे. ना कोणतं इथे प्रदूषण आहे, नाही कोणतं केमिकलचं वातावरण आहे, एकदम नॅचरल बेटअप. आणि ह्या बाजूला इकडे तसं धबधबा आणि कुंड आहे, तिथे लोक आवर्जून भेट द्यायला येतात. एवढं सुंदर तिथे परिसर आहे. आपण तिथे आता जाऊ शकत नाही, परंतु एवढं त्या ठिकाणी प्राधान्य आहे की लोक खूप त्या धबधब्याला आवर्जून भेट देण्यासाठी येतात. आणि आपलं परिसर हा आपल्या नागोडण्यापासून 8 किलोमीटर आहे, परंतु ह्या परिसराला आल्यानंतर असं वाटतं की ह्या नयनरम्य परिसरामध्ये अगदी आनंदाने या ठिकाणी राहावं, वास्तव्य करावे असं आपल्याला वाटतं. आणि ह्यासाठी लोकांनी या ठिकाणी यावं, इथला परिसराचा आनंद घ्या. जंगल परिसर, इथल्या लोकांचं राहणीमान परिसर बघितल्यानंतर असं वाटतं वा, काहीतरी एक आनंद जीवनामध्ये बघायला मिळतं, अशा पद्धतीने आपल्याला वाटतं. धन्यवाद भाई. होते भाई टेमकर आमचे संवाददाता. तर माझा रायगड लाईव्ह प्रेक्षकांना माझी विनंती आहे की नक्कीच आपण या परिसराला भेट द्या. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश गायकर सह राज वैश्व, माझा रायगड लाईव्ह पिंपळवाडी, नागपूर.